श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कालाष्टमी याविषयीची माहिती पाहणार आहोत. 10 जानेवारी 2026 या रोजी कालाष्टमी तिथी आहे. कालाष्टमी या तिथीला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व आहे, कारण कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला चंद्राच्या घटत्या टप्प्यातील 8वा दिवस म्हणजे कालाष्टमी होय. आणि या दिवसामध्ये भगवान कालभैरव यांची पूजा केली जाते. भगवान कालभैरव हा शिवाचा भयानक पण रक्षक असा स्वरूप असणारा अवतार आहे. आणि म्हणूनच कालाष्टमी या तिथीला कालभैरवाची पूजा अर्चना केली जाते. भगवान कालभैरव हे शिवाचे उग्र व भयानक परंतु भक्तांचे रक्षण करणारे रूप मानले जाते. भगवान कालभैरव हे वेळेचे, शत्रूंचे विनाशक, त्याचप्रमाणे भीती नष्ट करणारे आणि अशुभ शक्तींवरती मात करणारे देव आहेत. त्यांचे वाहन हे काळा कुत्रा आहे. त्यांचे रूप अतिशय उग्र स्वरूपाचे आहे. कालभैरव यांच्या अवताराविषयीची कथा अशी आहे की एकदा विष्णू, त्याचप्रमाणे ब्रह्मदेव आणि भगवान शंकर हे एकत्र बसलेले असताना त्यांचे प्रत्येकाच्या श्रेष्ठत्वावरून चर्चा सुरू होती. त्यावेळी ब्रह्मदेवांनी आपण स्वतः सर्वश्रेष्ठ आहोत असे सांगितले. त्यावेळी भगवान शंकरांना अतिशय क्रोध आला व त्यांनी त्या क्रोधामधून भगवान कालभैरव यांचे अतिशय रौद्र उग्र असे स्वरूपाचे अवतार धारण केला. त्यांचा रंग हा काळा होता. त्यांचे वाहन कुत्रा होते. त्याचप्रमाणे हातांमध्ये वेगवेगळी आयुधे होती. डोळे लालबुंद होते. अशा रौद्र स्वरूपाचा अवतार त्यांनी धारण केला व भगवान ब्रह्मदेवांचे एक शिर त्यांनी त्यावेळी कापले होते. त्याचप्रमाणे भगवान कालभैरव यांना काशीचा रखवाल किंवा कोतवाल असेही म्हटले जाते. आणि याची आठवण म्हणूनच कालाष्टमीच्या तिथीला कालभैरव यांचे पूजन केले जाते. हे व्रत दर महिन्याला येते. त्याचप्रमाणे ज्येष्ठ, माघ, आषाढ इत्यादी महिन्यांमध्ये असणाऱ्या कालाष्टमीला विशेष असे महत्त्व आहे. माघ मासातील कालाष्टमी ही 10 जानेवारी 2026 रोजी आलेली असून अष्टमीची तिथी ही 10 जानेवारीला 8:24 सुरू होत असून 11 जानेवारीला 11:21 समाप्त होते. या दिवशी व्रत ठेवून पूजा केली जाते व नकारात्मक शक्ती, भय, शत्रू आणि बाधा इत्यादींपासून आपले रक्षण व्हावे यासाठी कालभैरवांकडे विनंती केली जाते. त्याचप्रमाणे पत्रिकेमधील असणारे ग्रहदोष देखील कालभैरव यांच्या सेवेने नष्ट होतात किंवा काही प्रमाणामध्ये तरी शांत होतात. म्हणूनच भय, अशुभ शक्तींचा नाश करण्यासाठी जीवनात सुख, समृद्धी, मानसिक शांती, त्याचप्रमाणे शत्रूंपासून रक्षा आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची प्राप्ती करण्यासाठी आपण कालभैरवांची पूजा अर्चना नक्की करावी. हे व्रत करणे अतिशय सोपे आहे. हे व्रत सकाळपासून रात्रीपर्यंत ठेवले जाते. दिवसभर शक्य असेल तर उपवास किंवा अंशतः फलाहार केला जातो. या व्रताचा मुख्य हेतू हा शरीर, मन हे शुद्ध करणे आहे. त्याचप्रमाणे भय, अडचणी, नकारात्मक ऊर्जा नष्ट करणे आहे. कालभैरवांचे पूजन करत असताना घरामध्ये स्वच्छता करावी, स्नान करावे. त्याचप्रमाणे भगवान शंकर किंवा कालभैरवांची मूर्ती अथवा प्रतिमा असेल तर तिला धूप, दीप, फुले, त्याचप्रमाणे काळे तीळ अर्पण करावे व कालभैरव अष्टक या स्तोत्राचे नक्की 1 वेळा, 11 वेळा किंवा 21 वेळा यथाशक्ती पठण अथवा श्रवण नक्की करावे. त्याचप्रमाणे ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त जाप नक्की करावा. त्याचप्रमाणे आपल्याला काळ्या रंगाचे कुत्रे असेल तर त्याविषयी याची सेवा देखील या दिवशी विशेष पुण्यकारक अशी मानली जाते. आणि म्हणूनच अशा पद्धतीने आपल्याला शक्य होईल तेवढी कालाष्टमीच्या या तिथीला कालभैरवांची सेवा करावी व त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करावा. तुमच्या आयुष्यामधील
भय, अडचणी, नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हावी व तुमच्यावरती कालभैरवांची कृपादृष्टी सदैव असावी हीच कालभैरवचरणी प्रार्थना. व्हिडिओ शेवटपर्यंत श्रवण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये ओम कालभैरवाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.